नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले सँडविचचा अगदी फेमस प्रकार, जो अगदी कुठल्याही कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये देखील अगदी सुप्रसिद्ध असतो असा म्हणजे क्लब सँडविच। अगदी क्रिस्पी आणि आतून फुल ऑफ व्हेजेसने भरलेला, मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी खूप पौष्टिक आणि पोटभरीचा असा हा नाश्त्याचा, टिफिनचा कसलाही प्रकार म्हणा, तर तो आज आपण बघणार आहोत। फक्त 5 मिनिटात बनवून तयार होतो। चला तर मग। तर हे क्रिस्पी क्लब सँडविच बनवण्यासाठी इथे मी 2 प्रकारांमध्ये भाज्या कट करून घेतल्या आहे, एक लेअरसाठी वेगळ्या आणि एक लेअरसाठी वेगळ्या। तर इथे फर्स्ट लेअरसाठी बारीक कट केलेला कांदा, शिमला मिर्च, कोबी, काकडी आणि गाजर घेतला आहे। तुम्ही यामध्ये कॉर्न, मशरूम, ज्या भाज्या आवडतील किंवा ज्या अवेलेबल असतील त्या घेऊ शकता। आणि इथे मी दुसऱ्या लेअरसाठी कांद्याचे असे पातळ रिंग्स करून घेतले आहे, काकडी घेतली आहे स्लाइस करून आणि टोमॅटो देखील स्लाइस करून घेतला आहे। छोट्या आकाराचे घेतले आहे म्हणजे सँडविचवरती ठेवण्यास सोपं पडतं आणि छान मॅनेजेबल असतं त्यासाठी। तर आता ह्या फर्स्ट लेअरची आपण तयारी करून घेऊ। एका बाउलमध्ये या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या। मुलं अशी भाज्या खात नाही, पण सँडविचमध्ये या पद्धतीने जर दिल्या तर खूप आवडीने हे खातील। तर यामध्ये मी पाव चमचा इतके मिरपूड टाकून घेतले आहे, अर्धा चमचा इतकं ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स टाकायचं, चिली फ्लेक्स टाकायची थोडीशी, 2 चमचे इतकं मेयो टाकलं आहे, व्हेज मेयो, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप मस्त याची स्टफिंग तयार होते। आणि आणखीन चटपटीत होण्यासाठी थोडासा चाट मसाला टाकला आहे, मस्त चटपटीत टँगी अशी टेस्ट येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे, व्हेजीजही सगळ्या तयार आहे। तर इथे आता आणखीन हेल्दी बनवण्यासाठी मी इथे ब्राऊन ब्रेडचा वापर करत आहे, 3 स्लाइस घेतले आहे। तुम्ही व्हाईट ब्रेड देखील वापरू शकता। तर आता सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एका ब्रेडच्या स्लाइसवर मी इथे ग्रीन चटणी लावून घेतली आहे। ही आपल्या घरामध्ये कायम अवेलेबल असते। पुदिना आणि कोथिंबीरची जी चटणी असते, आपण चाटसाठी वगैरे वापरतो किंवा कुठल्याही स्प्रेडसाठी वापरतो, तीच नॉर्मल चटणी आहे ही। आणि एका स्लाइसवरती इथे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। तर इथे 2ही स्लाइस तयार आहे। आणि आता हा जो तिसरा स्लाइस उरला आहे, यावरती हे आपण जे व्हेजीसचं मिक्स बनवलं आहे ते टाकून घ्यायचं। खूप मस्त मेयो आणि जे आपण मिक्स हर्ब्स वगैरे टाकलं होतं त्यामुळे इतकी मस्त टेस्ट येते, खूप भन्नाट लागते। नक्की ट्राय करून बघा। हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं। हव्या तितक्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हवे तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे यावरती स्प्रेड करू शकता। आता यावरती हा ग्रीन चटणी लावलेला जो ब्रेड स्लाइस आहे तो टाकून घ्यायचा, ठेवून घ्यायचा आणि थोडा प्रेस करून घ्यायचा। यावरती आता हे काकडी टोमॅटोचे जे स्लाइस बनवले आहेत ते लावून घ्यायचे। काकडीचा आकार छोटा घेतल्यामुळे व्यवस्थित हे मांडून घेता येत आहे। आता यावरती टोमॅटो ठेवायचं। तुम्ही यावरती कोबी देखील अगदी पातळ स्लाइस करून ते देखील टाकू शकता। आणि यावरती आता ऑनियन रिंग्स म्हणजे कांद्याच्या ज्या रिंग बनवून घेतल्या आहे, आपण पाकळ्या करून घेतल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या, ठेवून घ्यायच्या। आणि यावरती आता हा एक चीज स्लाइस ठेवून घेत आहे। तुमच्याकडे चीज स्प्रेड असेल किंवा किसून घेतलेलं चीज असेल ते टाकलं तरी चालेल। आणि दुसरा स्लाइस ठेवायचा, छान प्रेस करून घ्यायचं। आणि आज आपण हे घरच्या साहित्यात बनवत आहोत त्यामुळे ग्रिल पॅन न वापरता साध्या तव्यावर बनवत आहे। तुम्ही टोस्टरमध्ये देखील हे सँडविच बनवू शकता, ग्रिल करू शकता। आता मी हे तव्यावर ठेवलं आहे आणि तोच इफेक्ट येण्यासाठी आणि छान प्रेस होऊन येण्यासाठी यावरती एक प्लेट ठेवायची आणि त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची, म्हणजे हे छान प्रेस होईल। आणि अगदी लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे। मिनिटभर भाजल्यानंतर यावरती आता बटर लावलं आहे, तुम्ही अगोदरही लावू शकता पण प्लेटला लागून जाईल त्यामुळे नंतर लावलं आहे। आणि तुम्ही आतल्या बाजूने देखील बटर लावू शकता पण काही गरज नाही, त्यामुळे मी शेवटी लावलं आहे। आता हा पलटवून घेऊ आणि वाव, तुम्ही बघू शकता किती छान मस्त क्रिस्पी झालेला आहे। आणि आता तुम्हाला आवाजावरनं लक्षात येत असेल अगदी मस्त क्रिस्पी झाला आहे। तर वरच्याही साईडने मी पुन्हा थोडंसं बटर लावलं आहे, अगदी कडक झाला आहे, खायला खूप मस्त मजा येणार आहे। लो फ्लेमवर पुन्हा प्रेस करून मिनिटभर भाजून घ्यायचा खालच्या बाजूने देखील। तर छान दोन्ही साईड भाजले आहे। आता सुरीने मस्त कट करायचा, गरमागरम सर्व करायचा
किंवा टिफिनमध्ये देखील तुम्ही देऊ शकता. पण गरमागरम असा थंड वातावरणात हे गरमागरम हे असे ग्रिल केलेले सँडविच खायला खूप मजा येते. आणि यामधलं स्टफिंग जे आहे किंवा फिलिंग जे आहे ते इतकं भन्नाट बनवलं आहे, त्यामुळे खूप टेस्टी लागतं. बाहेर इतकं महागडं हे क्लब सँडविच मिळतं, पण घरी अगदी घरच्या अवेलेबल साहित्यामध्ये अगदी 5 मिनिटात हे बनवून तयार होतं. खूप मस्त क्रिस्पी होतं. कधी बनवलं नसेल नक्की ट्राय करा हे व्हेरिएशन. आणि या अगोदरही मी ब्रेकफास्टच्या टिफिनच्या खूप सोप्या रेसिपी शेअर केल्या आहेत. त्या बघितल्या नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर व्हिडिओच्या शेवटी दिली आहे, नक्की. आणि आजचा हा व्हिडिओ जरा देखील आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर